नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 9 जून 2025 रोजी सोमवारी सकाळी 11 ते 3 वाजता या वेळेत रुक्मिणी लॉन्स तांदूळ नाका नाशिक येथे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शिंदे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा नवीन कार्यकारिणी निवड 2025 ते 2028 या 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ नाशिक जिल्हा नवीन कार्यकारिणीमध्ये श्री मच्छिंद्र खताळे पाटील अध्यक्ष, नाशिक जिल्हा श्री गजानन भोर पाटील, श्री योगेश झुरळे पाटील उपाध्यक्ष, श्री शंकर तुंगार पाटील सचिव, श्री राजेंद्र महाले पाटील कार्यकारी अध्यक्ष, श्री बाळकृष्ण सूर्यवंशी पाटील सहसचिव, श्री भाऊसाहेब गायकवाड पाटील खजिनदार, श्री सुभाष कांबळी पाटील सहखजिनदार, श्री परसराम चौधरी पाटील संघटक, श्री कैलास जाधव पाटील, श्री रमेश ताकाटे पाटील, श्री ज्ञानेश्वर रहाडे पाटील, श्री प्रभाकर ठेपणे पाटील सहसंघटक, श्री विनोद मस्के पाटील, श्री कृष्ण सातपुते पाटील सदस्य, सौ सुनीता बोडके पाटील, सौ मनीषा बहरे पाटील महिला आघाडी प्रमुख, श्री विजय वाळुंज पाटील राज्य संघटक, अशा वरील प्रमाणे नवीन नाशिक जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. या मीटिंगसाठी राज्य संघाचे सल्लागार समिती अध्यक्ष श्री चिंतामण उर्फ नाना मुरे पाटील, उपाध्यक्ष श्री संपतराव जाधव पाटील, संपर्क प्रमुख श्री सोमनाथ मुळाने पाटील, निमंत्रक श्री अशोकराव सांगळे पाटील, संचालक श्री बाळासाहेब पवार पाटील, सर्व तालुका अध्यक्ष संघाचे अध्यक्ष श्री हरिभक्त परायण श्री पांडुरंग गडकरी पाटील, दिंडोरी श्री दौलतराव देशमुख पाटील पेठ, श्री सोमनाथ बेजेकर नाशिक, श्री शंकर महाले पाटील त्र्यंबकेश्वर, श्री मधुकर गावित पाटील सुरगाणा, श्री राजाराम गायकवाड पाटील कळवण, श्री हिरामन देवरे पाटील चांदवड, श्री मारुती पिंगट पाटील येवला, श्री ज्ञानेश्वर दौंड पाटील निफाड, श्री ईश्वर कदम मालेगाव पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी पोलीस पाटील बंधू भगिनी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष निवडीसाठी बाळासाहेब पाटील शिंदे हे इथं हजर झाले. संघ सॉरी माफ करा, याला म्हणतात शहाणा माणूस असं सुचवा. नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघाचे एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.